नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रंगीबिरंगी सलाड. त्यासाठी मी घेतलेलं आहे रंगीबिरंगी सिमला मिरची म्हणजे कॅप्सिकम, गाजर, कांदा घेतलेला आहे. तसेच माझ्याकडे हिरवे हरभरे होते, तेही उकडून घेतलेले आहेत. तसेच कॉर्न घेतले आहेत उकडून आणि त्याच्यासाठी अजून मी घेतलेलं आहे लो फॅट पनीर. तर आता जे जिन्नस आणलेलं आहे ते सर्व स्वच्छ धुवून कापून घेते. पहिले कांदा, गाजर, सिमला मिरची कापून घेते. आता हे सगळं मी जे वापरलं आहे या सलाडमध्ये हे सगळंच आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. कधी कधी आपला मूड खूप खराब असतो, तेव्हा असं काहीतरी म्हणजे असं वेगळं असं खाऊशी वाटतं. तेव्हा असं रंगीबिरंगी सलाड असेल तर मूडही बनतं आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तर या सलाडमधलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कॅप्सिकम, ही रंगीबिरंगी सिमला मिरची. ही आपल्या मूडसाठी पण खूपच चांगली आहे. म्हणजे आपला जो मूड स्विंग होतो, कधी कधी चिडचिड होते, तेव्हा कलरफुल आपण असं वस्तू बघितल्या तर आपल्याला आनंद वाटतो. म्हणूनच हा सलाड मी आज बनवलेला आहे. तर बघूया सिमला मिरचीचे उपयोग. तर रंगीत सिमला मिरची ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीच्या तुलनेने लाल, पिवळी, केशरी सिमला मिरचीमध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्वे असतात. लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला आजारांशी लढण्यास मदत मिळते. आता हे सिमला मिरची आणि बाकी सगळं जिन्नस कापून झालेलं आहे. आता ते मी शॅलो फ्राय करून घेते. त्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि एक तवा घेतलेला आहे. कढईमध्ये सिमला मिरची, गाजर आणि कांदा आणि हरभरे आणि कॉर्न हे थोडंसं शॅलो फ्राय करून घेते. त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे सगळं जिन्नस मी टाकते आणि हे एकदम थोडं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडं कच्चंच ठेवायचं आहे, तरच ते छान लागेल. कारण मी त्याला सलाड म्हणून बनवत आहे. पिवळ्या आणि केशरी सिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅथिनिन नावाचे कॅरोटेनॉइड्स असतात. हे डोळ्यांचे रेटिनाचे रक्षण करतात आणि दृष्टी वाढवण्यास पण मदत करतात. तसेच रंगीत सिमला मिरचीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, तर फायबर खूप प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी पण हे उपयुक्त आहे. सिमला मिरचीमधले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि चमक वाढते आणि केसांचे आरोग्य सुधारते. आता मी यात थोडंसं पाणी टाकलं कारण ते लागू नये म्हणून, नाहीतर करपलं तर सगळं खराब होऊन जाईल. म्हणून थोडंसंच पाणी टाकलं वाफवण्यासाठी. सिमला मिरचीमध्ये फायबर खूप असते, त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रियाही चांगली राहते. या रंगीबिरंगी सिमला मिरचीमध्ये पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट असतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि त्यामुळेच हृदयाचा धोकाही कमी होतो. आता एका साईडला लो फॅट पनीर, थोडंसं मिरी पावडर आणि थोडंसं मीठ लावून थोडंसं शॅलो फ्राय करून घेते. त्याच्यासाठी पण मी थोडंसं तेल वापरलेलं आहे. इथे लोखंडाचा तवा वापरलेला आहे मी. आता ड्रेसिंगसाठी मी म्हणजे आता सलाड छान लागावा म्हणून एक सॉस तयार करते. त्यासाठी मी पनीरचे तुकडे घेतलेले आहेत, हे फ्राय केलेले नाही आहेत, आणि त्यात लाल सिमला मिरचीचे थोडे तुकडे टाकलेले आहेत. आता हे ग्राइंड करून घेते.
म्हणजे रेड कलरचा सॉस तयार होईल. आता हरभरे टाकलेले आहेत. हरभरेही उकडून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉर्नही स्टीम करून घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत. थोडंसं मीठ टाकलेलं आहे, मिरी पूड टाकलेली आहे, थोडं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, थोडंसं ओरिगॅनो टाकलेलं आहे. लाल शिमला मिरचीमध्ये कॅप्सिसिन नावाचे संयुग असते आणि ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते आणि हे अँटीऑक्सिडंट कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते. लाल शिमला मिरची जी असते तिच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच हृदयासाठी लाल शिमला मिरची ही खूपच चांगली असते, कारण तिच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन असतं. तसेच पिवळ्या शिमला मिरचीमध्ये जे विटॅमिन असतं ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूपच चांगलं असतं. आता सर्व फ्राय करून झालेलं आहे. आता मी त्यात थोडंसं सॉस टाकते, जो आपण बनवून घेतलेला आहे, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे, तो आता मी टाकणार आहे यात. आता हा सलाड बनवण्यासाठी मी लो फॅट पनीरचाही वापर केलेला आहे. हा लो फॅट पनीर जो असतो तो म्हशीच्या किंवा गाईच्या दुधापासून बनवलेला असतो. हे बरोबर आहे की नॅचरोपॅथीमध्ये दूध वापरण्यास मनाई असते, पण कोणासाठी तर जर पेशंट खूपच आजारी असेल, आजारांनी ग्रस्त असेल, तर त्यांच्यासाठी दूध हे चांगलं नाहीच आहे. पण जे हेल्दी आहेत ते दूध वापरू शकतात थोड्या प्रमाणामध्ये. आणि हा लो फॅट पनीर जो आहे हा प्रथिनांचा एक उत्तम शाकाहारी सोर्स आहे. याच्यामुळे वजन कमी होतं, तसेच स्नायूंच्या मजबूतीसाठी पण हा पनीर फायदेशीर आहे. याच्यामध्ये सामान्य पनीर जो आपल्याला भेटतो त्याच्यापेक्षा 38% कमी कॅलरीज असतात. तसेच याच्यामुळे मेटाबॉलिझम वाढते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. तसेच सांधेदुखीमध्येही आराम मिळतो. म्हणून मी लो फॅट पनीरही इथे वापरलेला आहे. आता हरभरे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. हरभरे म्हणजे प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे. तसेच यात मी मक्याचे दाणे, कॉर्नचे दाणेही वापरलेले आहेत, तर तो पण एक चांगला प्रोटीनचा सोर्स आहे. कधी कधी जेवण बनवायला कंटाळा आला असेल तर असा सलाड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो आणि सोपाही असतो आणि सगळ्यांना आवडतंही काहीतरी वेगळं खायला. आता जो सॉस बनवून घेतला आहे तो मी यात टाकलेला आहे. विशेषतः लहान मुलांना असं रोजचं जेवण कधी कधी आवडत नाही, पण आता मी ह्यात जे व्हेजिटेबल्स वापरलेले आहेत, जे शिमला मिरची, गाजर, पनीर, पुन्हा कॉर्न, याच्यामध्ये एवढं विटॅमिन्स, मिनरल्स सगळं आहे, तर एक उत्तम जेवण म्हणून पण हे सलाड एक चांगला पर्याय आहे. आता सलाड तयार झालेला आहे. त्याच्याबरोबर थोडेसे पनीरचे काप जे मी फ्राय करून घेतलेले आहेत तेही घेतलेले आहेत. आणि हा सलाड आता तयार आहे. आता मी 3 डिश, आमच्याकडे 3 मेंबर आहेत, तर त्या 3 मेंबरसाठी डिश भरलेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती? अशीच वेगळी रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येते. इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.